दुसऱ्या दशकामध्ये समर्थांनी पहिल्या समासात मूर्खांचे लक्षण सांगितले आहे आणि जवळजवळ 74 ओव्या लिहिल्या आहेत आणि प्रत्येक ओळीमध्ये कमीत कमी 3 लक्षण. 74 गुणिले 3 किती झाले? 2-3 ओव्या सोडून द्या पुढच्या प्रस्तावनाच्या. माझं जरा गणित कमजोर. 74 गुणिले 3 जो 250 वगैरे. हा, 250 एवढे लक्षण सांगितले आहे. त्यापैकी आपण काही पाहिले, कारण मी एक ओवी घेतली नाही, काही मुख्य पाहिले. आणि आपल्यासाठीच आहे की जर आपल्यामध्ये हे लक्षण दिसत असतील तर त्यांना काढून टाकले पाहिजे. आता इथे म्हणतात की पहा, मूळ म्हणजे कोण? जो विवेकी नाही, ज्यांनी विचार केलेला नाही आणि ज्याला हे कळत नाही की कशामध्ये माझं कल्याण आहे. चुकीच्या गोष्टी करतो आणि कधी कधी त्याचा तो अभिमान सुद्धा करतो आणि त्याला वाटतं की हे बरोबर आहे. त्याला म्हणतात, म्हणजे त्याला माहीतच नाही की हे मी चुकीचं करतो. ही मूर्खता. आणि माहीत असून सुद्धा चूक करणे ही सुद्धा मूर्खता. पण याचा वरचा कोण आहे? त्यामुळे विवेकी, तो विवेक करतो. विवेक शब्द संस्कृत मध्ये बनलेला आहे विच धातूपासून. विचित, पृथक भावे. बुद्धीमध्ये भगवंतानी क्षमता दिलेली आहे. ती क्षमता किंवा सामर्थ्य किंवा शक्ती ती म्हणजे वस्तूंना वेगवेगळं करणे, पृथक्करण. जसा हंस काय करतो? नीर क्षीर विवेक म्हणतो. दूध आणखी पाणी याला वेगवेगळं करतो. तो जो बनवला जातो हंस. दुसरे कोण असतात? परमहंस. परमहंस म्हणजे जे नित्य काय अनित्य काय त्याचा विवेक करतो. आत्मा नित्यम तद व्यतिरिक्तम सर्व अनित्यम. नित्यानित्य वस्तू विवेक. आणि हा विवेक आहे. नित्य वस्तू आत्मा आहे, त्याशिवाय इतर जेवढ्या वस्तू त्या अनित्य आहे. तर जो बुद्धिमान, समजदार, विवेकी तो असं वेगवेगळं करतो. सकाळच्या प्रवचनामध्ये आपण विचार करत होतो, एक शरीर आहे आणि एक आत्मा आहे. दोघांचा विवेक. अशरीरम शरीरेषु. एक अशरीरी आहे, ज्याच्यामध्ये शरीर नाही, आकार नाही, अवयव नाही, तो कोण आहे? तो आत्मा. आणि ज्याच्यामध्ये आकार आहे तो शीर्यमाण आहे, मरणारा आहे, बदलणारा आहे, तो शरीर. तर आता हा सतत विवेक आपण केला पाहिजे. पण जो मूळ आहे तो हा विवेक करत नाही. वेदांतामध्ये हाच विवेक खूप सांगितला. दुसरा विवेक आहे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. आहे ना, सत्य काय आहे? त्यामुळे ब्रह्म तत्व. जगत काय आहे? त्यामुळे मिथ्या. आता हा सुद्धा फार मोठा विचार आहे, चिंतन आहे. याच्यामध्ये सुद्धा विवेक केलेला आहे. ब्रह्म आणखी जग आहे. जग मिथ्या आहे म्हणजे मिथ्या वस्तू त्याला म्हणतात की जोपर्यंत विचार करत नाही ती वस्तू सत्य वाटते. अविचार काले सत्यम भाति.
पण विचार केल्यानंतर ती खोटी सिद्ध होते, त्याला म्हणतात मिथ्या. कळलं का? परत सांगा. जोपर्यंत विचार चिंतन लक्ष देऊन आपण त्याच्यावर मनन करत नाही, आपल्याला वाटतं तीच काय आहे सत्य. पण विचार केल्यानंतर तिची जी सत्यता आहे ती काय म्हणतात, ती खंडित होते. खंडित होते म्हणजे चूक आहे. जसं आता आकाशामध्ये आपल्याला उदाहरण निळा रंग दिसतो. आता आपल्याला काय वाटतं निळा रंग तिथे आहे. अविचार कालामध्ये निळा रंग आपल्याला सत्य वाटतो, जोपर्यंत विचार करतो. पण कोणी विचार केला की निळं खरं आहे का? वैज्ञानिक लोकांनी विचार केला. वैज्ञानिक काय आपल्या संतांनी सुद्धा केलेलं आहे. त्यांना सुद्धा माहित आहे की खरोखर आकाश निळं नाहीये. तिथं प्रकाश सूर्याच्या किरणांमुळे मध्ये बरंच काय वारं आहे, गॅसेस आहे, प्रकाशाचे नियम आहे, त्यामुळे त्या आकाशाचा रंग निळा आहे. खरोखर काय? आता ही जी निलिमा, त्याला काय म्हणून निलिमा, ती काय आहे? मिथ्या आहे. मिथ्या खोटी आहे. जशी दिसते तशी ती नाही. मिथ्या वस्तू त्याला मिथ्या म्हणजे असं नाही की ती दिसणारच नाही, अनुभवात येणारच नाही, असं नाही. पण विचार केल्यावर काय खोटी. आता स्वप्न, दुसरं उदाहरण काय? स्वप्न. स्वप्न तुम्ही पाहता का? पाहिलंय का स्वप्न? कोण आहे ज्यांनी स्वप्न पाहिलं नाही? पण आहे काही काही लोक त्यांना स्वप्न पडत नाही. त्यांना जेव्हा स्वप्नाचं उदाहरण देतो आणि काय हे स्वप्न आम्हाला माहितीच नाही. काही लोक असे त्यांना स्वप्न पडलेलं आहे, काही लोक असे जे नुसतं स्वप्नच पाहतात. तर स्वप्नामध्ये तुम्हाला सगळं काही दिसतं, पण स्वप्न मिथ्या आहे, खोटं आहे का? जोपर्यंत स्वप्न सुरू आहे, चालू आहे, तोपर्यंत ते खोटं कधी वाटणार नाही. कारण तो जेव्हा आपण झोपलेला असतो त्यावेळेस बुद्धी आपली काय झालेली असते? आवृत्त झालेली असते. विचार क्षमता सगळी झोपलेली असते. त्यावेळेस अविचार काळ असतो. त्यावेळेस बुद्धी जागृत नसते. म्हणून खरं काय खोटं काय आपल्याला कळत. याचं एक छान उदाहरण आहे. आपण जसं स्वप्न पाहतो त्याप्रमाणे स्वप्न केव्हा पाहतो? जेव्हा आपण डोळे बंद करतो, झोपलेला असतो तेव्हा अंधारात पाहतो. त्याचप्रमाणे सिनेमा सुद्धा केव्हा पाहतो? कुठे पाहतो? अंधारात. एकदम खरं वाटतं सगळं. उजेडात ते दिसतात. जोपर्यंत अज्ञान अंधकार आहे, ठीक आहे ना, तोपर्यंत हे भासणारं जग सत्यच वाटतं. पण जेव्हा संत लोक आपल्याला जागवतात, उठवतात, काय सांगू संतांची उपकार, मद जागवती मद निरंतर जागवती. संतांचे उपकार, जागो जागो, अवलोन सानी अवन नसई, जागे फिरणं नसई. तुळशीदासजी म्हणतात, आता मी उठलो आहे, आता मी झोपणार नाही. म्हणजे आता मी विचार केला आहे, आता परत मी अज्ञानाकडे जाणार. परतोनी अज्ञान न ये धरा, समाधी साधन संजीवन नाम. तर मी हे सर्व उदाहरण देण्यासाठी सांगत आहे की विवेक केला पाहिजे. अनेक विवेकाचे प्रकार आहेत. दोन तुम्हाला सांगितले, नित्यानित्य विवेक आणि जगत सत्य आणि ब्रह्म, जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य. आता असे अनेक आहेत. कार्य कारण विवेक, एक आहे कार्य, एक आहे कारण, एक आहे जड चेतन विवेक. तर असा जो विचार करतो तो काय,
त्याला उपनिषदांमध्ये धीर म्हणतात. धीर, बुद्धिमान. इथे सुद्धा भगवंत म्हणतात समदुःखस्कम धीरम सोमूढत्वाय कल्पते. म्हणजे असा धीर धीमंत पुरुषच काय आहे, अमृताला प्राप्त होतो, अमृताची प्राप्ती. पण इथे हा जो मूळ आहे आणि याला तर हे काही कळत नाही. काही ओव्या पाहिल्या, 2-4 ओव्या पाहू. आता उत्तम लक्षण, पण मूळ लक्षणांचे 2-3 आहेत. त्याच्यावर म्हणतात लक्ष्मी आली यावरी जो मागील ओळखी न धरी, देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख. म्हणजे लक्ष्मी आल्यावरी, जेव्हा त्याच्या घरी काय लक्ष्मी येते म्हणजे तो श्रीमंत होतो. कृपा समर्थांनी त्यावेळेस लिहिलेले आजही पूर्णपणे सत्य आहे. जेव्हा पैसा येतो तेव्हा काय होतं, जो मागील ओळखी न धरी, म्हणजे सगळे ओळखीचे लोक जे आहेत त्याचे त्याला तो विसरतो आहे की नाही. पैसा आला की तो एकदम वेगळाच नशा असतो, वावरतो वेगळा. लहानपणचे मित्र किंवा इतर जे सामान्य लोक त्यांना तो विसरतो. जेव्हा निवडणुकांमध्ये हे राजकारणी लोक, नेते लोक जिंकतात, दिल्लीमध्ये जातात, आता कोणी त्या गावातून गेला ओळखत नाही कोण काय आहे ना. श्रीमंतीचा असा एक मद असतो, नशा, मद. तेवढे लक्ष्मी आल्यावर. पण पहा, याचं छान उदाहरण काय आहे, भगवान कृष्ण. कृष्ण कोण झाला, द्वारकानाथ, द्वारकाधीश, द्वारकेचा राजा. पण सुदामाला विसरला नाही की नाही. लहानपणात ते फारच छान सूरदासांनी भजन लिहिलं आहे. भागवतामध्ये म्हटलं होतं, हरी बिन कौन दरिद्र हरे कहत सुदाम. सुदाम म्हणतो की भगवंताशिवाय दरिद्राचं हरण कोण. ते सगळं वर्णन केलं की पहा, मी जेव्हा तिथे गेलो द्वारकेमध्ये आणि तिथे मी पहारेकरींना सांगितलं की माझं नाव सांग, मी आलोय सुदामा. आणि कसे त्याचे कपडे सगळे असे फाटके, जुनाट सगळं. तो पहारेकरी हसला, म्हणे अरे तू कोण, कृष्णाचा मित्र आहे. मला तर विश्वास होत नाही. म्हणजे तू सांग तर काय. आणि जेव्हा ते सेवक आतमध्ये गेले सांगितले सुदामा आला, असं म्हणतात पूर्ण शब्दही पूर्ण झाला नाही. सुदामा, भगवंताला कळते कोण आहे, एकदम धावले. आणि अशी मिठी मारली सुदामा. ती एक हाडाचा थोडा सोडा सोडा म्हणा हाड उठतात. तर तिथे वडा नाही, त्याला हात धरून बसवलंय पलंगावर. तुम्ही सगळं सांगितलं होतं. छान कपडे दिले, छान काय पंचपक्वान. तर पहा, देव जरी राजा झाला आहे तरी विसरला. तर लक्ष्मी आल्यावर जो मागील ओळखी जो विसरून जातो तो एक मूर्ख. आणखी अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, निघान करी पुस्तकाची, तो एक मूर्ख. म्हणे तो काय करतो, अक्षरे गाळून वाच. लोक वाचतात ना, लोक मधले अक्षर गाळतात, पूर्ण वाचत नाही. म्हणे वाचण्याची सुद्धा कला आहे. एक एक शब्द वाचा, त्याचा अर्थ समजा. त्यांचे स्वामी म्हणायचे वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. म्हणजे काय, नीट तुम्हाला वाचता आलं तर या संसार जगामध्ये वाचा, नाही तुम्हाला. तर वाचायला कसं नाही, त्यामुळे अक्षरे गाळून वाचला नाही पाहिजे. एक एक
आणखीन निघान करी पुस्तकाची म्हणजे काय? पुस्तकाची जोपासना करत नाही, पुस्तकाशी प्रेम करत नाही. आपण सगळ्या वस्तूंना तर बरोबर ठेवतो, पण पुस्तकांना कसं ठेवतो? जो मूड आहे तो त्याचं वर्णन की तो पुस्तकाला बरोबर ठेवतो. पुस्तकाला काय कव्हर केलं पाहिजे. पुस्तक म्हणजे काय? सरस्वती. पुस्तक म्हणजे विद्या आहे, विद्याची देवी. तर पुस्तकाला आता आपल्या भागवताला तर म्हटलेलं साक्षात भगवान कृष्ण आहे. भागवत म्हणजे गीता म्हणजे भगवंताचं हृदय आहे. रामायण म्हणजे भगवंताचं घर आहे. तर हे सगळे पुस्तक म्हणजे नुसते कागद नाही, शब्द नाही. शीख लोक कसं आपल्या त्या गुरुग्रंथ साहेबाला गुरु मानतात, पूर्ण एक जिवंत माणसाप्रमाणे त्याची सेवा करतात. गुरु मानव ग्रंथ. जे 10वे गुरु आले ते म्हणाले आपल्या ग्रंथालाच तुम्ही काय म्हणा गुरु, म्हणजे वादच होणार. नाही तर शिष्यांचे काय विवाह होतात. तो म्हणतो हा गुरु, तो म्हणतो हा गुरु. पुस्तक म्हणजे काय? म्हणजे ज्ञान ना, ज्ञानाचा भंडार. त्याला पूर्ण सन्मान करायचा. आणखी पुस्तक वाचल्यावर आपण कुठे कपाटात ठेवतो, पण काय मधून मधून काढून वाचलं पाहिजे. काय शिकलो आपण काय? आणि ते स्वामी म्हणायचे पुरुषत्वान ज्ञान घेतल्यानंतर काय होतं? मस्तक संसारात, पुस्तक कपाटात. मस्तक संसार, पुस्तक कपाट. शोभा वाढवण्यासाठी आमच्याकडे एवढे पुस्तक, पण मधून मधून सफाई केली पाहिजे, काढलं पाहिजे. तर निघान करी पुस्तकाची तो एक. जो चांगला विद्यार्थी असतो तो परत परत पुस्तक वाचतो. एक मुलगा काय करायचा एका घरी, तो पैसे चोरायचा घरून. कुठे ठेवायचं काय नाही, खर्च करून द्यायचा. आईनी बाबांनी कुठे पर्स ठेवली किंवा ड्रॉवर मध्ये इकडे तिकडे तो शोधून चोरी करायची. त्यामुळे याचा काय उपाय? हा पैसे चोरतो आणि बंड होता चंड. अभ्यास वगैरे करायचा, पण आम्ही जिथे लपवतो ते पैसे हा काढून घेतो. काय उपाय करावा? तर एका मित्राने म्हणजे उपाय सुचवला. म्हणे तुम्ही जे पैसे ठेवता ना ते याच्या अभ्यासाच्या पुस्तकामध्ये ठेवा. कधी त्याला तो हात लावत नाही. तिथे एकदम सुरक्षित राहतील पैसे. पुस्तकाची निघाण तो एक. अच्छा, आणखी पुढे पहा. हे आहे आपण वाचिना कधी, कोणास वाचावया निधी, बांधून ठेवी बंदी तो एक मूर्ख. मूर्ख काय म्हणे? तो स्वतःचं पुस्तक वाचत नाही, दुसऱ्या कोणाला देत नाही. कोणास वाचवाया नेदी, वाचवाया म्हणजे वाचण्यास, नेदी म्हणजे देत नाही. हे म्हणजे स्वतःही लाभ घेत नाही, दुसऱ्यालाही लाभ घेत. असे असतात. तो इकडून तिकडून पुस्तकं तर आणतो पण देत नाही. का एकाला विचारलं, अरे वा तुझी लायब्ररी किती छान आहे, कशी काय तू केली? आणि त्याने आधी सांगितलं की बा तुम्ही कोणाला सुद्धा पुस्तक देऊ नका, पाहिजे. त्याने विचारलं एवढी लायब्ररी तू कशी काय केली?
पण लोकांकडून पुस्तक आणले दिले नाही परत. म्हणून मी म्हणतो देऊ नका. स्वतःच उदाहरण तिथे तेच म्हणताय, स्वतः वाचत नाही, दुसऱ्यांना देत नाही, किंवा दुसऱ्याचे मागून घेऊन येतो आणि बांधून ठेवतो. तो एक ऐसी हे मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्य बाणे चित्त देवनिया शहाणे ऐकती सदा. म्हणजे याप्रमाणे मूर्खाचे लक्षण आहे. श्रवण केल्याने मनुष्य जो आहे तो शहाणा होतो. म्हणून हे लक्षण ऐकत राहिले पाहिजे, वाचले पाहिजे. चित्त देवनिया, लक्षपूर्वक लक्ष देऊ नये. काल सांगितलं होतं, मूर्खाचे लक्षण आपण ऐकले तर शहाणे आपण, कारण आपला दोष, आपला अज्ञान, आपली चूक हे सगळे कळलं, मग आपण कमी होतो. आणि ते म्हणतात लक्षणे अपार असती परी काही एक येथामती त्यागात बोलिले श्रोती क्षमा केली पाहिजे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की अपार लक्षणे, अजून जास्त जर निरीक्षण केलं, जास्त लक्ष देऊन लोकांकडे पाहिलं तर अजून लक्षण मिळू शकतात. पण मी काय, यथामती, यथामती माझी बुद्धी जेवढी आहे, माझ्या बुद्धीमध्ये जे जे लक्षण आले ते मी सांगितले. आपले सगळे संत नेहमी असं म्हणतात यथामती. एक शब्द यथामती, यथा शक्ती, यथा श्रद्धा, यथामती यथाशक्ती तुम्ही काय करा द्या असं म्हणतो. यथामती म्हणजे जेवढं मी सांगितलं तेवढंच नाही, याचा अर्थ हा असतो माझ्यापेक्षा आणखीन कोणी हुशार, शहाणा, बुद्धिमान असेल तो आणखीन सांगेल, पण माझी जेवढी मती होती तेवढी. देवाचं पण वर्णन करतात सगळे संत लोक, आणि शेवटी म्हणतात की जेवढं मी वर्णन केलं तेवढाच तो नाहीये. मला जेवढा सुचला, समजला तेवढा अनंत आहे ना. आता जर समुद्र आहे, आपण वर्णन करत आहोत एका काठावर, तिथून वर्णन करत आहोत, पण तेवढंच थोडी दुसऱ्या काठावर दुसरं दृश्य दिसतं. जशी एक मूर्ती असते, वेगवेगळ्या एंगल म्हणजे कोण, तिथून जर आपण बघितलं दिशेमधून वेगवेगळ्या, तर वेगवेगळं. हैदराबाद मध्ये सालारजंग म्युझियम आहे, सालारजंग, तिथे कशी मूर्ती आहे, इकडून पाहिलं तर असं वाटतं की एक म्हातारा आहे, तिकडून पाहिलं तर एक बाई आहे असं आहे ना. तू पाहिलं दोन वेगवेगळे कधी कधी येतात ना ते चित्र. असं पाहिलं तर काय, जरा उलट केलं तर जेवढी पण. आणखी त्यागार्थ बोलिले श्रोती, हे तर मी रोज तुम्हाला सांगितलं, त्याग करण्यासाठी सांगितलं. अगदी पहा आपले सगळे संत अगदी एकच सांगतात. रामायणामध्ये सुद्धा तुळशीदासांनी असंतांचं वर्णन केलं आणि मग संतांचं वर्णन केलं, दोषांचं वर्णन केलं, मग गुणांचं वर्णन केलं. आणि तिथे सुद्धा अगदी हीच ओवी लिहितात की संग्रह त्यागन बिनु पहिचाने. म्हणे हे आम्ही वर्णन कशासाठी सगळं केलं, तर म्हणे कशाचा संग्रह करायचा आहे आणि कशाचा त्याग करायचा आहे हे तुम्ही विवेक करू शकता, म्हणून मी हे लक्षणं सांगितलं. जर आपल्याला माहीतच नाहीये, ओळखच नाहीये गुण आणखी दोषांची, तर कशाचा संग्रह करेन, कशाचा त्याग करेन. संग्रह त्याग बिनु पहिचाने, ते त्यागार्थ बोलिले. आता संग्रह कशाचा करायचा, पुढे म्हणतात उत्तम लक्षणे घ्यावी, मूर्ख लक्षणे त्यागावी, पहिले समासी आगवी निरोगिली श्रीराम. आणि आता उत्तम पुरुषाचे लक्षण, किंवा तो ज्याला उत्तम व्हायचं आहे त्यांनी काय केलं पाहिजे हे मी सांगतो. आणि बरोबर इथे जर हे पुढचा समास तुम्ही वाचला तर थक्क होती बुद्धी की
किती बारीक सारीक गोष्टी समर्थांना माहिती. म्हणजे जनरल नॉलेज बरं काय की आत्मा परमात्मा देवाचं ज्ञान नाही. व्यवहार कसा करावा, आपल्याला जर उत्तम पुरुष उत्तम मनुष्य बनायचं आहे, या छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन्स द्यावं, सूचना, या सूचना त्या जर आपण वाचल्या आणि जीवनामध्ये आचरणात आणल्या तर निश्चितच आपण उत्तम होऊ, त्यात काही शंका नाही. पण आधी वाचल्या पाहिजे आणि मग लक्षात ठेवल्या पाहिजे जेवढ्या पाहिजे. म्हणून सुरुवातीला म्हणतात श्रीराम श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे गुण सर्वज्ञपणाची. आणि आता लक्ष देऊन ऐका, श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. उत्तम गुण जर नीट समजले तर प्रपंच व परमार्थ दोन्ही साधण्यास लागणारे सर्व ज्ञान त्याला प्राप्त. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधन जर हे लक्षण सगळे नीट ऐकले तर, एका कानाने ऐकून दुसऱ्या सोडायचे नाही. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असं नाही. म्हणून तर सावधान. आता पहिलं काय, पहिली ओळी, वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या वेळी खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. काय सांग, वाट पुसल्या वेळ जाऊ नये. आता बघा आधीच्या काळामध्ये याची गरज होती, तरी साईन बोर्ड वगैरे नाही, नुसते विचारून, आणि रस्ते बरोबर नव्हते, पायवाट वगैरे होते. कुठे ती पायवाट जात, म्हणून काय म्हणतात, वाट पुसल्या वेळ जाऊ नये. हे तर बंद्याच ठिकाणी होतं. त्यामुळे रस्ता दिसतोय तर जातो, जायचं दिल्लीला आहे, पोहोचला तो कन्याकुमारी. तर म्हणून विचार होतो. आता आजकालच्या जमान्यामध्ये याची तर काही गरज नाही, कारण आजकाल काय आलेलं आहे, जीपीएस. जीपीएस नाही तर का गाड्यांमध्ये जीपीएस नुसतं फीड करायचं, आपोआप इकडे वळा इकडे वळा. अच्छा, लोकांना काय फार कमीपणा वाटतो, विचारांना कमीपणा नाही का, काही गरज नाही, काही गरज नाही. आणि मग भलत्या ठिकाणी जातो. मग अनेकदा असं आहे, अरे विचारा ना, तुमच्याकडे जर जीपीएस नाहीये, म्हणजे विचारा, त्याच्यात काय अभिमान, काय विचार तेवढा विचार. अच्छा, वाट पुसल्या वेळ जाऊ नये ही जी सूचना आहे की भारतामध्ये तर आपण म्हणजे त्याचा उपयोग करू शकतो. ही सोय भारतामध्येच करतो. म्हणजे काय, म्हणजे जर आपण इकडे विसरलो रस्ता तर अनेक लोकांना ते सांगू शकतात. पण जर तुम्ही अमेरिके वगैरे मध्ये गेला आणि एक वळण जर चुकला, कोणी सांगणार. पण तिथे ते नकाशा वगैरे आहे, जीपीएस वगैरे, पण जर कारण लोक दिसत नाही असे आम्हाला माहिती, पण इथे तर सगळ्यांना माहिती, सर्वज्ञ असतात. तिकडे जा, इकडे जा, डावीकडे जा. अशा गावामध्ये फार छान असतं. म्हणजे इथेच आहे, 2 मिनिटं येतात, 2 मिनिटं काय 2 तास चालावं लागतं. त्याच्यासाठी इथेच थोडस. तर वाट पुसल्या. आता पहा, हे व्यावहारिक ज्ञान दिलेलं आहे. याचा जर आध्यात्मिक अर्थ केला तर आता अध्यात्म सुद्धा एक मार्ग आहे. म्हणजे या मार्गावर जर वाटचाल करायची असेल तर विचारा, मनानेच काहीतरी करू नका. प्राणायाम करत आहे मनानेच, कारण त्यांनी पाहिलं टीव्हीवर बाबांनी करत आहे, रोज करत आहे. देखा देखी साधे योग, छिले काया पाडे रोग. पाहून जो योग करतो त्याला रोग होतो. विचार तर
ही एक सूचना आहे. अच्छा, फळ ओळखल्यावर खाऊ नये. फळ माहीत असायला पाहिजे. अनेक फळ काय असतात विषारी असतात. जंगलामध्ये गेल्या असं लागलेले फळ, अरे वा फार छान, खाल्ले. तुम्हाला त्या उपमन्यूची गोष्ट माहिती आहे का? उपमन्यू एक अयोध्य धोम नावाचे एक ऋषी होते आणि त्यांचा एक शिष्य होता उपमन्यू. आणि तो उपमन्यू अगदी फार छान सेवा करायचा. जी भिक्षा आली ती तो आधी द्यायचा आणि मग खायचा. पण झालं काय, ते जे गुरु होते परीक्षा त्यांनी केली, त्याला दिलंच नाही. त्यांनी आणून दिली स्वतः. 2, 4, 5 दिवस सुद्धा. आता ते धौम्य ऋषी म्हणाले की तुझ्या प्रकृतीवर काही परिणाम तर झालेला दिसत नाही. 2-3 दिवस काही खाल्लं, मी तर तुला काही दिलं नाही. तो काय म्हणाले की मी परत जातो भिक्षा मागायला आणि जी भिक्षा मिळेल ती मी खातो. तर हे ऋषी म्हणाले चुकीचं आहे. माझ्या आज्ञेशिवाय तो कसं काय करतो? उद्यापासून खायचं नाही. आता त्याची ती भिक्षा सुद्धा बंद झाली. दिवस चालले तरी पण हा आपला छान ठणठणीत तब्येत म्हणे आता मी तुला देत नाही, तू भिक्षा मागत नाही, आता तू तुझी तब्येत एवढी चांगली कशी? तर म्हणे मी जंगलामध्ये जेव्हा गाई घेऊन जातो ना चरवायला, तेव्हा काय चरायला, त्यावेळेस दूध पिऊन घेतो आणि बस त्यामुळे मला घेतो. म्हणे हे सुद्धा चुकीचं आहे. मी तर आज्ञा दिली नाही, तू मनानेच करत आहे. हे सुद्धा उद्यापासून स्टॉप, बंद. आता काय झालं, एक दिवस तो आलाच नाही परत जंगलावर. आता ते ऋषी म्हणतात काय झालं, कुठे गेला, होते का रुसला आहे आणि त्याला कुठे पळून गेला की काय. तर ते जंगलामध्ये त्याला शोधायला गेले. उपमन्यू असं आवाज देऊ, कुठे आहे तू, कुठे आहे? तर तो पडलेला होता कुठे, विहिरीमध्ये. म्हणे विहिरीत कसं काय पडला? तर म्हणे माझी नेत्र ज्योती, म्हणजे मी आंधळा. तो आंधळा का झाला होता म्हणजे त्याने ही चूक केली होती. त्यांनी पानं खाल्ले. त्याला भूक तर आहे ना, दूधही नाही, हेही नाही, काही नाही. तर विषारी पानं जंगलामध्ये, आणि त्या विषारी पानांमुळे काय झालं, आंधळा अंध म्हणतात. ते याचे पानं शंकराचार्य आड हिंदूमध्ये आड काय म्हणतात, मारुतीला तर ते म्हणून त्याला जर हात लावून हात लगेच दुखत पाहिजे. हिंदीमध्ये आप के पान होतात, आप के, तर ते त्यांनी खाल्ले, अंध झाला. पण ते ऋषी जे आहे ते म्हणाले पहा हा माझी आज्ञा पाळत आहे, म्हणजे मी पाहायला जात नाही, पण जसं मी सांगितलं तसं त्यांनी बंद. त्यामुळे त्यांनी अश्विनी कुमार जे देवतांचे काय आहे वैद्य आहे त्यांचं आवाहन केलं आणि त्या अश्विनी कुमारांना प्रसन्न करून त्यांना प्रार्थना केली की याचे परत डोळे व्यवस्थित. आणि त्या उपमन्यूला फार शाबाश केली, वा माझ्या म्हणण्याप्रमाणे तू. तर आता ही गोष्ट कशासाठी, फळ ओळखल्यामुळे. आणि त्याचप्रमाणे फळामध्ये सगळं काही आलं का, भाज्या. आता आता एक मागे झालं होतं, भोपळा असतो ना, दुधी भोपळा, तो जर कडू असेल तर खाऊ नये, त्यामध्ये क्षार म्हणजे विषारी असतो. आता सध्या खूप प्रचार आहे ना, ज्यूस करून सकाळी सकाळी प्या आणि एकाही प्या. कडू होता आणि तो मेला,
म्हणून थोडासा तुकडा असंच जेव्हा आपण चिरतो काही काही भाज्या त्या खाल्ल्या पाहिजे. फळ ओळखल्या वेळेत खाऊ नये. अच्छा, पडलेली वस्तू घेऊ नये. कुठे काही पडली आहे तर उचलू नये, कारण काय ती कोणी ठेवली आहे तिथे, त्याच्या पाठीमागे काय आहे उद्देश, काही मंत्र ठेवली असेल असता त्याचं चौरस्त्यावर ठेवतात पुढे पुढे काही त्याचे तांत्रिक वगैरे काही ब्लॅक मॅजिक वगैरे करणार. तर पडलेली वस्तू आता आहे साधा म्हणजे नियम. आपण मुलाला सुद्धा अरे खाली पडलेली वस्तू उचलू नका, एक तर ती घाण होईल माती, आणि ती कोणाची कुठची काय आहे काय माहित नाही. आम्ही लोक लहानपणी म्हणजे आमच्या गल्लीमधले पोरं की चावट असतात लोक, खेळ करायचे. काय करायचे, 100 रुपयाची नोट अशी ती सडकेवर रस्त्यावर ठेवायची आणि त्याला एक दोरा असा बांधून अरे उचला जायच्या लगेच दोरा घेताय, सगळे हसायचे. तर पडलेली वस्तू उचलू नये. पुढची उत्तम जर पुरुष बनायचं असेल तर काय करा, अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये, शोधले आवड करू नये, कुळही न कांता. म्हणे अतिवाद करू नये. उपनिषदाचं वाक्य खरं म्हणजे नातिवादी भवते विद्वान, भवती विद्वान, विद्वान न भवते, विद्वान भवते नातिवादी. जो विद्वान असतो तो अतिवाद करत नाही. थोडा वेळ करतो, पाहतो, ठीक आहे, हरिओम. म्हणे याच्या बरोबर वाद करण्यात काही अर्थ नाही. याने आधीच मानलेलं आहे की मी जे बोलत आहे ते खरं आहे, तर मग काय. हे पहा, वाद तर तेव्हा सफळ होईल जेव्हा समोरचा म्हणे मला जरा समजावून सांग, मी माझं मत सोडायला तयार आहे जर मला पटलं तर, जर तुम्ही तर्काने युक्तीने समजवलं. जसं शंकराचार्यांनी मंडन मिश्राला समजवलं, कर्मकांड एक आणि ज्ञानकांड. त्याला वाटत होतं कर्मकांड श्रेष्ठ. आता किती दिवस तो शास्त्रार्थ झाला वाद, पण त्यांना पटलं की हा शंकराचार्य सांगितलं ते बरोबर आहे. आणि तेच मंडन मिश्र कोण झाले माहितीये? 4 शिष्य शंकराचार्यांचे, त्याच्यापैकी एक आहे, हिंड देतो मी. आणि 4 तुम्हाला माहित नाही, या हिंडचा काही उपयोग नाही, मित्राला कॉल करा. असताना ते कोण बनेगा करोडपती. शंकराचार्यांचे 4 शिष्य नाही माहित? अरे पद्मपादाचार्य, हस्तामलकाचार्य, सुरेश्वराचार्य, तोटकाचार्य. तर हे मंडन मिश्र जे आहे ते सुरेश्वराचार्य. लक्षात ठेवा बरं का, उद्या परत विचार करू. काही काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. याप्रमाणे इथे म्हणतात की अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये, शोधल्या विण करू नये, कुळहीन कामता. आता हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे लग्न करायचं आहे तर कुलशील वगैरे सगळं करून मग लग्न केलं पाहिजे. मुलाचं मुलीचं असं नाही की मला आवडतंय. बघ आजकाल तर काय लव्ह मॅरेज आहे, त्याच्यामध्ये काही हे पाहिलं नाही. ते एक फार मोठे शंकर अभ्यंकर ते म्हणतात की घोड्याची जी रेस असते ना, घोड्याची, त्याच्याकडे लोक त्याच्यात राहतात. म्हणे त्या घोड्याचं सगळं कूळ पाहतात, 2-3 त्याचे पिढ्या पाहतात आणि मग त्याच्यावर पैसे लावतात. पण म्हणे सून करतात किंवा म्हणजे मुलाचं ते पाहत नाही, कूळ पिढी वगैरे ते. आणि आजकाल तर काय मुलं मुली दोघंच असतात.
तर इथे म्हणतात सगळं पाहिलं पाहिजे, कारण काय, पुढची पिढी त्यांच्यावर अवलंबून, पुढे संतती कशी होईल हे याच्यावर आहे की आई वडील कसे आहे. मग पुढे म्हणतात विचारे विण बोलू नये, विवंचने विण चालू नये, मर्यादे विण हालू नये, काही एक. किती छान आहे पहा, विचारे विण बोलू नये, बोलायच्या आधी 2 मिनिटं विचार करून घ्यावा की या बोलण्याने या शब्दाने समोरच्या माणसाच्या मनावर काय परिणाम होईल. आधी तोला आणि मग बोला असं म्हणतात. विचार विण बोलता, अविचार्यं न वक्तव्यम, वक्तव्यम सुविचारितम. म्हणजे बिना विचार करता बोलू नये, विचार करून बोलावं. आणि पुढे म्हणतात तत्र एव वक्तव्यम यत्रोक्तम सफलम भवेत्. म्हणजे तिथेच बोललं पाहिजे जिथे माझ्या बोलण्याचा काही परिणाम होईल, सफळ होईल. नाहीतर मी बोलत आहे, समोरचा काही ऐकतच नाहीये, तर आपले शब्द काय व्हाय. बोलण्याची सुद्धा कला आहे, कुठे बोलायचं, कसं बोलायचं, कधी बोलायचं, किती बोलायचं, कुठे मौन राहायचं. मागे त्या मूर्खाच्या लक्षणामध्ये आहे, जिथे बोलायचं तिथे तो बोलत नाही, आणि वाटेल त्या ठिकाणी बोलत. तर असं विचार विवंचने एवढं चालू नये. विवंचना म्हणजे सर्व बाजू ध्यानात घेऊन मगच काम सुरू करा. विवंचना म्हणजे विचार, विश्लेषण, चिंता. आणखी मग म्हणतात की नीती धर्माचं पालन करून मगच काय हालचाल केली पाहिजे. म्हणजे जे तुम्ही काम हातामध्ये घेतलंय त्याचे काय नियम कानून कायदे आहे ते पहा, मग सुरुवात. आता नाही म्हणे रिकामी जागा आहे, तर आता माझी इच्छा इथे घर बनवतो. अरे पण तुझा हक्क आहे का, तू बनवू शकतो का, ती कोणाची जागा आहे. मर्यादा किंवा नीती किंवा त्याचे काय नियम आहे. जसा आता गाडी चालवतात तर जे समजदार बुद्धिमान ड्रायव्हर असतात ते आधी पाहून घेतात की लायसन्स वगैरे आहे की नाही. हीच त्याची काय नीती आहे. मर्यादा एवढं हालू नये, म्हणजे लायसन्स शिवाय चालू नये, आहे की नाही. पोलीस आहेत पुढे पण, तर पहा कशा छोट्या छोट्या सूचना आहेत. आज सुद्धा लागू होता. त्यानंतर म्हणतात प्रीती विण रुसो नये, चोरास ओळखी पुसो नये, रात्री पंथ क्रमू नये एकाएकी. म्हणे जिथे प्रेम नसेल तिथे रुसू नका, तुमच्या रुसण्याची काही होणार नाही. जिथे काही संबंध नाही, प्रेम नाही, तो बस मला काय करायचं. त्याच्या रुसण्याने काही हानी नाही, त्याच्यात प्रसन्न होणारी माहिती फायदा नाही. मग अजून रुसून बसतो बस. प्रेम नाहीये, प्रीती वेळा रुसू नये. चोराला ओळख विचारू नये, चोराला ओळख विचारू नये. आणखी आता आहे जरा आजच्या जमान्यात कठीण आहे. रात्री पंथ क्रमू नये, रात्री प्रवास करू नये, एकटेपणे प्रवास करू नये. आता लोक रात्री फिरतात, दिवस वाचवण्यासाठी काय रात्री प्रवास करतात. आजकाल नाईट लाईफ सगळे रात्रीच जातात. तर म्हणे आता आधीच्या काळी फार दिवे वगैरे नव्हते, काही दिसायचं नाही, म्हणून होते हे सांगितलं. काही काही सूचना त्या काळाप्रमाणे रात्री पंथ करू नये. आता तर असं आहे, दिवस आहे रात्र आहे काही फरकच नाही पडत. तुम्ही मुंबईमध्ये जा, रात्री सुद्धा तेवढ्याच ट्रॅफिक 2 वाजता पाहिजे नाही. म्हणून काय म्हणतात की मुंबई सोती नाही. आता सगळं काही आहे, लाईट आहे, हे आहे. पण आधी काय जंगल वगैरे आधी असायचे, हिंस्त्र प्राणी असायचे, म्हणून ही सूचना दिली रात्री बंद क्रम. आणि तसं सुद्धा
बरंच आहे, रात्री फिरून आहे. ऍक्सिडेंट पहा अनेक वेळा 3 वाजता 4 वाजता पहाटेच्या सुमारास, कारण ड्रायव्हरला किती त्याने हे केलं तरी काय एक डोळकी. म्हणून या सगळ्या सूचना पाळल्या. त्यानंतर म्हणतात निंदाद्वेष करू नये, असत्संग धरू नये, द्रव्यदारा हरू नये, बळात्कारे. तर काल आपण पाहिलं निंदेबद्दल वेगवेगळे निंदा केली, काय काय ग्रंथ पाहिलं ना, वेगळू करणं, वटवा. निंदाद्वेष करू नये, असत्संग धरू नये. अशा लोकांबरोबर राहायला नाही पाहिजे ज्याच्यामुळे आपलं मन खराब होतं, ज्याच्यामुळे मन खालच्या दिशेला उच्च दिशेला जाईल, असंच संग धरावा. आणि द्रव्यदारा हरू नये, पैसा, स्त्री किंवा जमीन. आतताई म्हटलेलं आहे याला, आतताई, जो 6 गोष्टींचं काय हरण करतो महाभारतामध्ये. पैसा किंवा पत्नीचं हरण केलं, स्त्रीचं किंवा जमीन, किंवा आग लावतो कशाला, घराला, लोकांना मारण्याचा प्रयत्न करतो, त्याला आतताई म्हटलेलं आहे. आजच्या भाषेमध्ये काय, दहशतवादी, दहशत, अतिरेकी. ते म्हटलं कौरव जे होतं ना, कौरवांना ते सगळे लागू होता, सगळं केलं. त्यामुळे द्रव्यदारा हरू नये, बळा. वक्त्यास खोडू नये, ऐक्यतेसी फोडू नये, विद्या अभ्यास सोडू नये, काही केलं. म्हणजे वक्त्याला खोडू नये. वक्त्याला खोडू नये म्हणजे काय, वक्त्याला एवढं प्रश्न 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 करतात आणि एवढं त्याला विचारतात, विचारायला उत्तर देता येतं ना की नव्हतं. इतकं त्याला काय भलतेच प्रश्न विचारू नये, खोडू नये म्हणजे भलतेच. आणि अति प्रश्न असं आहे, ऐकत राहिलं पाहिजे तर आपोआप आपल्या प्रश्नांचं समाधान मिळतं. आम्ही वेदांत कोर्स मध्ये गेलो तेव्हा सुरुवातीला इतके प्रश्न घेऊन गेलो, आमचे गुरुजी तेच म्हणाले, ऐकत राहा, तुमचे सगळे प्रश्न हळूहळू. जास्त विचार ऐकत राहा, श्रवण केल्याने अज्ञानाचं ज्ञान. आणि ऐक्यतेसी फोडू नये. पुढे जर तुम्ही ऐक्य पाहताय, छान मैत्री आहे, प्रेम आहे, तर म्हणजे त्याच्यामध्ये फूट पाडू नये. आता आपल्याला काय म्हणतात, भारतामध्ये इंग्रजांनी शासन केलं, त्यांनी हाच नियम ना, काय म्हणतात, फूट डालो राज करो म्हणतात. त्यांनी समाजामध्ये काय फूट पाडली, म्हणजे असं करू नये. तसं बा दूध आणि पाणी एक असतं, पण त्याच्यावर जर आपण लिंबू पिळलं तर काय पडतात. त्यामुळे दुष्ट लोक असे करतात. तर ऐक्यतेसी करू नये, विद्या अभ्यास सोडू नये. विद्या अभ्यास रोज काही ना काही वाचलं पाहिजे. दिसामानी काही तरी ते लिहावे. आणखी प्रसंगी अखंडित वाचित. म्हणजे आम्ही वाचतो रोज काय, अरे म्हणजे सकाळचं वर्तमानपत्र हे वाचल्याशिवाय दिवस सुरूच होतो. ते नाही, काहीतरी अध्यात्माचा एक श्लोक वाचा, एक पान वाचा, एक अध्याय वाचा. जसं आपण स्नान करतो आणि शरीराला स्वच्छ करतो, त्याप्रमाणे बुद्धीला स्वच्छ करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. विद्या अभ्यास काही केल्यासाठी. मग म्हणतात अति क्रोध करू नये, जीव लगास हेतू नये, मनी मीठ मानू नये, शिकवणीचा. अति राग करू नये, फार जास्त रागीट तापट असतात. थोड्या थोड्या गोष्टी काय रुसतात किंवा रागवतात, पण त्यांनी काय म्हणजे लोक तुमच्यापासून दूर होतात. प्रेमळ जर आपलं व्यक्तिमत्व नसेल, प्रेम नसेल तर कोणी आपल्या जवळ असं झालं पाहिजे. आणि आपले जे जवळचे लोक आहेत त्यांना दुःख देऊ नका. जीवनदास हेतू नाही.
पुढे म्हणतात क्षणा रुसो नये, लटिका पुरुषार्थ बोलू नये. पुढची वेळ प्रसिद्ध आहे, केल्या वेळ सांगू नये आपला पराक्रम. पहिले काय, क्षणा रुसू नये. आता थोडा गोष्टी मला हे नाही दिलं, मला हे माझ्याकडे पाहिलंच नाही, मी त्याच्याकडे तिकडे पाहून हसला, इकडे पाहून हसला. असे असतात लोक बारीक बारीक. पहा त्याच्याशी किती तुम्ही बोलता, माझ्याशी बोलत असता. क्षणे रुष्टे क्षणे तुष्टे, रुष्टे तुष्टे क्षणे क्षणे. एका क्षणात रुसतो, थोडं त्याला समजवलं परत रुसतो. इथे म्हटलेलं आहे अव्यवस्थित चित्तानां प्रसादो भयंकर. जो असा छोट्या छोट्या गोष्टीत रुष्ट होतो, म्हणे त्याच्या चित्ताचा काही भरोसा नाही. तू जर प्रसन्न जरी झाला ना तरी जास्त असं मानू नका की आता नेहमी प्रसन्न नाही. दुसऱ्या क्षणी तो एकदम रागवेल किंवा रुष्ट. त्याचं चित्त कसं आहे, अव्यवस्थित, समचित्त नाही. असा जो आहे. आणखी केल्या वेळ सांगू नये आपला पराक्रम. हा आधी करा आणि मग बोला. खरं ते बोललं नाही पाहिजे. करा आणखी विसरा. नेकी कर दर्या बेटा, चांगलं काम करा आणि विसरा. पण आजकाल काय माहितीये, नेकी कर फेसबुक पर टाक. आजकाल थोडं काही काम केलं लगेच फेसबुक पर. थोडं जगाला माहित झालं पाहिजे की मी आज एक पोळी एका गरीबाला दिली. तर म्हणे हे काय जास्त देखावा प्रदर्शन म्हणे हे करू नये. तर एक तर काय उगीच आधीच सांगू नये, आधी करा. आपला पराक्रम मी तो मोठ्या मोठ्या गोष्टी करत आहे, मी असं करीन तसं करीन हे करीन ते. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र काहीच नाही. मग लोक शोधतात कुठे गेला तो, कुठे गेला. बरंच काही म्हणत होता हे करीन ते. पराक्रम सांगण्याची गोष्ट नाही, पराक्रम दाखवण्या. केल्या वेळ सांगू नये आपला बरोबर. अच्छा, बोलीला बोल विसरू नये, बोलीला बोल विसरू नये. प्रसंगी सामर्थ्य चुकू नये, केल्या वेळा निखदू नये पुढीलासी कदा. म्हणे दिलेला शब्द विसरू नये. आहे ना, तुम्ही शब्द दिला होता त्याला आठवण करा. वचन दिलं होतं विसरू नये. आणखी म्हणजे जर आधी शब्द देण्याच्या आधी काय विचार करा की मी जसं सांगितलं त्याप्रमाणे करीन की नाही करू शकेन. आणि जर मग दिलाय तर आणखी योग्य प्रसंगी बलाचा उपयोग केल्या वाचून राहू नये. प्रसंगी सामर्थ्य चुकवू नये. प्रसंग आहे जिथे आपलं बळ शक्ती दाखवली पाहिजे तिथे जरूर जातो. आता अर्जुनाला पहा किती छान प्रसंग होता युद्धामध्ये. तुझं कौशल तू दाखवलं. कृष्ण म्हणतो की अरे तुला हा युद्धाचा जी संधी मिळालेली आहे ही जणू काही काय स्वर्ग आहे तुझ्यासाठी. अतो वा प्राप्तसी सर्वं जित्वा वा भोक्षसे नाही. जर तू इथे युद्ध केलं आणि युद्ध करता करता मेलास तर तुला काय वीर गती जिंकला साम्राज्य. आता हीच खरी वेळ आहे. 12 वर्ष तू जेवढे अस्त्र शस्त्र मिळवले, अर्जुनाने खूप तपश्चर्या केली, स्वर्गामध्ये सुद्धा गेला. म्हणे आता त्याचा काय त्याची वेळ आहे. पण आता अभियुद्ध सगळं विसरलं. देवाने पकडून दिला. दाखव प्रसंगी सामर्थ्य. पुढे आळसे सुख मानू नये, चाहाडी मनास आणू नये, शोधल्या विण करू नये, कार्य आळसे सुख मानू नये. आळसामध्ये सुद्धा काय फार सुख. झोपड्यावर झोपेत सुख आहे ना. कुंभकर्णाला विचार, अजूनही त्याचे वंशज आहे.
आळशी होतो. तर म्हणे जास्त त्यावेळेला सुख मागू नये आणि शोधल्या विण करू नये कार्य काही. कोणतंही जर काम करायचं आहे तर आधी काय करा, जरा शोधा, रिसर्च करून मग करा. आजकाल तर पोरं सगळे रिसर्च करतात. काही करायचं गुगल देवताला प्रसन्न करतात. गुगल गुरु किंवा गुगल देवता, मला ही माहिती पाहिजे, सगळी द्या मग मी. म्हणून त्यांचे निर्णय बरोबर होतात. फार सगळ्यांचे फोन वाजतात. शोधल्या विण, ठीक आहे. शेवटची ओळ म्हणून मी आज तुम्हाला, काल मी तुम्हाला शब्द दिला होता की शब्द व्हिडिओ दाखवून तुम्हाला लक्षात असणार, मला माहित नाही, थोडस आज दाखवतो. इथे म्हणतात, ही सुद्धा छान होती, सभेमध्ये लाजू नये, पाष्कळपणे बोलू नये, पैज ओढ धारू नये काही केल्या. सभेमध्ये लाजू नये. घरी तर खूप तो म्हणतो मी असं करेन तसे करेन, आणि सभेमध्ये मात्र एका कोपऱ्यात म्हणतो मी नाही बोलणार, मी नाही करणार. पुरांचं असतं नाही, कारण सभेमध्ये लागतो आणि काहीतरी वाटते ते बोलू नये सभेमध्ये. बाष्कळपणे बोलू. आणि पैज, लोक प्रत्येक गोष्टीला पैज लावतात. पैज लावणे की जास्त पैज लावतात. पैज म्हणजे समोरचा विश्वास बसण्यासाठी आपण काय करतो, पैज लावायची गरज त्यालाच पडते ज्याचा विश्वास समोरच्या नाही. म्हणून तो काय शपथ पैज लावतो, मी असं करीन, नाही केलं तर. जास्त करण्याची असं काही गरज